हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता जस्ट निघाली आहे, 9:30 वाजले. एंड मुमेंटला क्लायंट आले निघायच्या टायमालाच. आणि आता बस आता स्टेशनला चालली आहे. आणि कधीशी बस नव्हती भेटत मला, अर्धा तास झाला बस स्टँडवरती उभी आहे. आत्ताशी बस मिळाली. आता जस्ट आली मी, फ्रेश झाली आणि आता जेवायला बसलो आम्ही. जेवण सुद्धा झालं आणि खूप म्हणजे खूप टायर्ड आहे मी आज. आणि झोपसुद्धा आली आहे. सकाळी खूप लवकर गेली आहे मी आणि आता खूप उशीर झाला आहे आणि आता झोपायची तयारी आहे. चल ऐशू, नंतर काय, आता वाजले किती बघ. बाय. काय बाय, बघितलं नुसता मोबाईल घेऊन बसली आहे कशी. ऐकत नाही जरा पण ऐशू. चल चल लवकर झोपायला चल. बाय. लाईट फॅन हा इकडचा बंद कर. लाईट बंद करून जा. बाय. हा पण इकडची पण लाईट फॅन बंद कर आणि आतमध्ये ये लवकर झोपायला चल. गुड नाईट गाईज. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि रात्री खूप उशीर झालेला. येतात रात्री आम्ही तिघं पण जेवलो. मी बाहेरूनच काल चायनीज घेऊन आली होती ॲक्च्युली. आणि रात्री आम्ही लोक जेवलो, मग झोपलो पटकन. आणि मला तर खूप झोप आलेली कारण का सकाळी लवकर उठलेली, एवढं लांब ट्रॅव्हल होतं. आणि आता सकाळी उठली, खूप घाईघाईमध्ये आहे का जेवण बनवायला इतका वेळ नाही आहे माझ्याकडे. सो फक्त डाळ भात बनवला मी. आणि मला बाहेरचं जास्त आवडत नाही खाण्यासाठी, म्हणून मी पटकन डाळ भाताचा कुकर लावला. निदान बाहेरचं खाण्यापेक्षा मी डाळ भात तरी खाऊ शकेन. पण छानपैकी डाळ भात बनवणार होती ती मी. तर डाळीला फोडणी देते आणि डाळ भात बनवते पटकन, म्हणजे दुपारी हे लोक जेवतील ॲटलिस्ट. नाही तर मग ह्या लोकांचे खायचे हे होतील, मग ह्या लोकांना प्रॉब्लेम होईल की काय जेवू काय जेवू, 10 वेळा मला फोन करतील. म्हणून डाळ भात बनवला पटकन, कुकर लावला एक साईडला, म्हणजे हे लोक जेवतील. आणि आज एवढा लेट झाला मला इथे. आता आज खूप ट्रॅफिक होती आणि आता जस्ट आले आणि आता अवतारले बेकार मला. 45 मिनिट्स बसमध्ये गेले माझे. आणि आता खूप भूक लागली आहे, म्हणून ना नाश्ता पण नाही केला आज मी. म्हणून आता जेवणच घेते पटकन, खूप भूक लागली. लोणचं विटाण काय बोलतो. सो तुम्ही सुद्धा जेवायला या गाईस. थोडंसं टेरेसवरती आली होती, थोडं क्लायंट नव्हते म्हणून थोडं फ्री होती. सो थोडं ते जस्ट मी समतीच घरी आलो. मोनू अंधेरीला होती तर मोनूने कॉल केला मला की अंधेरी स्टेशनला भेट, आपण समतीच घरी जाऊया. आणि आम्ही समती आलो. येताना भाजी वगैरे सगळं घेऊन आलो. आणि आता ती आली आहे आणि खूप थकली मी आता. 11:30 वाजलेत आणि आता आम्ही दोघी पोचलो आहेत घरी. येता येता हाच टाईम होऊन जातो माझा रोजचा. आतमध्ये बघ वॉशरूममध्ये एक आहे ठेवलेली मी ट्रॅक पॅन्ट. जाईल हां लावते. गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता उठले, मस्त चहा ठेवला आहे मी. आय एम लिव्हिंग. तिथल्यासाठी ब्लॅक आउटफिट घेतला आहे मी. पवई माय गॉड, एवढी ट्रॅफिक जाम असते ना. होती ना 12ची शिफ्ट होती माझी, पण मी पोचली 12:45 बिकॉज ऑफ ट्रॅफिक. आणि एवढी मला आदत नाही आहे की मी एवढ्या लांबून ट्रॅव्हल करू. तर थोडंसं 2 दिवस तर मला ट्रॅफिकमुळे थोडंसं ॲडजस्ट करायला वेळ लागेल. सो मी आता ट्राय करते की मेट्रोने येऊ, ते जास्त इझी पडेल. या अंधेरी स्टेशनवरून बसने मला नाही जमत एवढ्या लांब ट्रॅव्हल. आणि इथे खूप ट्रॅफिक असते, एवढी ट्रॅफिक असते ना की माझ्यामध्ये एवढे पेशन्स नाही आहे की त्या ट्रॅफिकमध्ये मी वेट करू. सो आज मी ऑटोने आली, परवा पण ऑटोने आली, पण खूप ट्रॅफिक होती. पण मी आता ट्राय करणार आहे उद्या मेट्रोने. बघू किती लवकर मी पोहोचू शकते. सो जो कन्व्हिनियंट असेल तसं मी ट्रॅव्हल करेन उद्यापासून. आणि आज 2 दिवस झालं आज मी उशीर आली.
परवा तर मी लवकर पोचली होती, ॲटलिस्ट टायमावर पोचली होती 12 o'clockला, पण आज 12:45 वाजले. 12:45. सर ओळखीचे आहे, स्टाफ ओळखीचा आहे, मॅनेजर आहे, सो ते समजून घेतात आहेत. पण किती दिवस, म्हणून 2 दिवस तरी अजून मला लागेल ॲडजस्ट करायला. सर्व मागवले सगळ्यांसाठी, एवढं सगळं बर्गर. हो पार्टी. सोशल बिजनेस का नाम मत देखा, सोशल का नाम मत देखा. बघा मोना मॅडमला. म्हणून सँडल पण घाल. किती जळाला भात, भात जळून टाकला येईल. किती भात जळाला म्हणून, किती किती वास येतोय बघ भाताचा. आणि माझी सँडल पण घालून गेलं होतं. असं असतं, लक्ष ठेवायचं ना म्हणून कधी पण. लयच वास आलाय. हो खायला आणलं सगळं येतं. तुला माहिती घरामध्ये मी बनवून ठेवते, सगळं खायचं असेल पण तुम्ही घेऊन खाऊ तर शकता. किती वास येते भाताचा. भात जाळून टाकलाय पोरीने बाबा. कधीच्या काळी भात घातलाय, तो पण जाळलाय मोनीबाईनी. स्टीलच्या याच्यामध्ये नाही घालायचं, एवढे आपल्याकडे टोपं आहेत म्हणून. ॲल्युमिनियमची टोपं आहेत, त्यात घालायचं ना. हा काय झोपलाय असा माडू बाबू. बघा ना कशी झोपली आहे, उलती पालती. तिला झोपायला लय जागा लागते आयुषूला. तिच्या बाजूला कोण झोपलं ना आयुषूच्या, पूर्ण रोल ओव्हर करत राहते नुसती. सगळ्यांच्या अंगावर तिगडी वाकडी तुकडी कशी पण झोपते ती. तिला लय जागा लागते. लाईट चालू आहे म्हणून वॉशरूमची, रोज असते वॉशरूमची लाईट चालू. आल्यावर मलाच बंद करावी लागते लाईट वॉशरूमची. जस्ट शावर घेतला आता आणि बसते आता. म्हणून जेवण वाढते. ह्याची भाजी हे घेऊन आली येताना, ह्याची उद्या भाजी बनवेल. शेंगाची भाजी उद्या. आता जेवणार आणि मग झोपणार. आता किती 12. हां आणि आता आम्ही जेवायला बसतोय. म्हणून भात जाळलाय, पण तिला आता खायला होत नाहीये. म्हणून भात जाळलेला ना खायला नाही होते तिला आता. मी नको खाऊ, राहू दे ठेव. दुपारी जो बनवलेला ना मी तोच खा. आता बनवायला गेली मोठी भात, तिच्या टोपात बनवलं म्हणून असं झालं म्हणते. एवढा गॅस माझा वेस्ट गेला, एवढे तांदूळ माझे वेस्ट गेले. आता तो जळालेला भात आहे, वास येतोय. नको का वास खा. ना किती वास, कसं खाणार माणूस. मोनी मस्ती झाली एकमेकांशी. मोनूला लहान होती ना तेव्हा आयुषू आणि मोनूची अशीच भांडणं, जशी आता चाललेत ना भांडणं, तशी चालली होती भांडणं. आणि मोनूने काय केला, आजच आणला होता टीव्ही आणि एकच दिवस झाला होता. आणि मोनूने असा एक छोटा टेबल होता तो घेतला आणि जोरात आयुषूला फेकून मारला. तो डायरेक्ट टीव्हीवर, आणि टीव्हीची स्क्रीन गेली डायरेक्ट. दुसऱ्या दिवशी टीव्ही खराब त्याचा पुरा. तोबाड दिसते. लय मस्ती करायची लहानपणी. लोक एवढे मस्ती करायचे ना, इकडं एक तिकडे. टीव्ही फोडून टाकले. आदितीने एक टीव्ही फोडला, मोनूने एक टीव्ही. मोनू आधी तिथे लटकली होती टीव्हीला. नाही, आधी तिथे लटकली होती टीव्हीला आणि टीव्ही घेऊनच पडली होती खाली. टीव्ही पण फुटला, तिला पण लागलं. मोनूने टीव्ही फोडला. आणि आज बनवले मी टिफिनमध्ये आणि मुलांसाठी शेंगा आणि बटाट्याचं कालवण. कॉफी बनवतात ते काका माझ्यासाठी. उशीर झाला होता आणि मी निघत होते, त्यांनी थांबवलं नाही. तू पिऊन जा कॉफी. येताना तिघांसाठी 3 लिची फ्लेवर घेऊन आली आहे ड्रिंक. आयुषूचा सगळ्यात चांगला आहे.
आयशूचं त्यामध्ये ना प्युअर लिची फ्लेवर आहे आणि त्याचं पल्प पण आहे लिचीचं त्याच्यामध्ये आहे ना आयशू. आणि जेली नाही वाटत एवढं. हा छान वाटते ना. मग उद्या मी हेच घेऊन येईन मी. आणि हे एकदम सॉफ्ट आहे, स्वीट आहे थोडंसं ना. हा सॉफ्ट आहे की सॉफ्ट म्हणजे एवढं असं पल्पी नाही आहे, म्हणजे प्युअर टेस्ट आहे, नॅचरल टेस्ट लिचीची. हे बघ कसं टाकलंय बघ खाऊन कसं टाकतात. ठेव तिथे. आणि मच्छी घेऊन आली आहे, माझी फेवरेट कोळंबी आणली आहे. आयुष्याची फेवरेट कोळंबी. सो काहीच वेळ नाही मिळत आहे मला, मी खूप उशीर होतो मला येता येता घरामध्ये. सो व्लॉग सुद्धा पोस्ट करायला उशीर झालाय. मामा अजून आणि येताना मी आज मोनून फोन केला, मच्छी आणि मोनूचं एकदम फेवरेट आहे बोंबील. सो येताना बोंबील घेऊन आली, बांगडा घेऊन आली. आयुष्यूचं कोळंबी खायची होती तिला, सो आम्हाला सगळ्यांना मच्छी खायचं होतं. बांगडा माझा फेवरेट आहे. तिचा फेवरेट आहे बांगडा. तिला कोळंबी खाते आधी, ती कोळंबी बोंबील सर्व खाते ती. फेवरेट आहे ना तिचं पण तुझं पण. आधी तिचं पण फेवरेट आहे कोळंबी बोंबील. मोनूचं सगळ्यात जास्त फेवरेट बोंबील आहे. सो ते घेऊन आली आहे, पण बनवायला वेळ नाही आहे माझ्याकडे. मी आत्ता बनवून ठेवणार आहे थोडंसं, पण उद्या सकाळी असं पंचपक्वान्न बनवलं जसं मी पहिला बनवतो तसं बिलकुल मला वेळ नाही आहे. पण तरी मी सकाळी उठून जेवण बनवून जाते माझ्यासाठी पण आणि ह्यांच्यासाठी पण. का मला माहिती आहे मी गेले ते ह्यांचे खायचे वांदे होतील, काय पण ओबडधोबड बनवून खातीन आणि काय मॅगी बिगी बनवून खातीन हे लोक. म्हणून बनवून जाते मी, ताकी हे लोकांना ॲटलिस्ट पोटात जेवण तरी जाईल म्हणून बनवून जाते मी. मोनू बनवते बोंबील फ्राय. अजून हलका मसाला टाक म्हणून आहे ना. हलका टाक, जास्त नको. बांगड्या आणले 7 बांगड्या, पण आता फक्त 3च बनवते. उद्या बनवेन, वेळच नाही माझ्याकडे. आणि कोळंबीचं कालवण बनवते. मोना मॅडम बघा किती राडा पसारा करून ठेवल्या घरात. कोळंबी पण बनवतोय दाखव. कोळंबी दाखव. बघितली हे काय घेते. कोळंबी बनवते मोनू मॅडम. बोंबील माझी फेवरेट. बोंबील बनवते मोनू आज बनवते काय बोंबील फ्राय. आता तवा पीठ पण रेडी आहे, फक्त हे करून टाकायचं. फक्त तवा गरम होईसाठी थांबलोय आम्ही. तुला पण भात घाल. मी नाही. तुला पण काम आहे भात. नाही, मी नाही. बनवते कोळंबीचं कालवण. नाही काय नाही. नाही मम्मा, मी नाही. बोल ना. मम्मा मी नाही बनवणार रे. नाही मी हे सगळं काम नाही करत, तुला पण माहितीये मी नाही करणार. हे काय ॲटिट्यूड आहे. जाऊ भांडी घाल. नंतर का सेन बघ नंतर घालते बोलते. जेवायच्या नंतर आपली आपली भांडी तर घासायची असते ना. मी सांगते पण कोण नाही करत. मी पूर्ण पाणीने साफ करून ठेवते. मम्मा मी पूर्ण पाणीने साफ करून ठेवते ना माझी प्लेट. हमेशा ती बघ, जी ती ग्लासची प्लेट आहे ना, हमेशा क्लीन दिसत असेल तुला. धुवून ठेवायची ना. फक्त साबण लावायचं असतं त्याला. पडलूला ते सोनू. हा ते सोनू. कचरा टाकला. मी कचरा टाकते. मी पण आता येऊन म्हणून भात घेतला ना ताटातलं उष्ट देऊन. हा दुपारी जेवलेलं सोड. आता मला मम्मा तेल टाक. तेल टाक. तेल डाल. एवढं हा मच्छी फ्राय करायची आहे. हातात भेटणार ना जेवणाचं मला. देते ना. हेल्प करते मम्मी, मला काहीच नाही. मसाला वाटते कोळंबीचं कालवण. यस, कोळंबी माझी फेवरेट आहे. कांदा एक. आणि आता बघा मी मच्छी टाकायला जाते. वाव छक्का. ओव्हर बोलते. मम्मा आधी मला उलट करताना एकदा चिपकेल तेच करणार आहे. मी एकदा चिकन बनवू शकते, मच्छी जरा मुश्किल आहे, कठीण आहे. मी कोळंबी बनवू शकते. तू तर माझं बनवते ना घरी, काय केलं होतं? येतं मला. काय होतं? वाव लय मस्त आवाज येतो हाय हेजा. आणि आता हेजा पण येईन. आणि आता कोळंबी माझं बनेन फेवरेट. प्रेशर आहे मच्छीच्या गावात प्रेशर आहे. ओ हा ती वाली मच्छी पण आहे. तेल उडायला
काय लवकर 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 काय कुठे जायचं आहे काय पनवेलला? लवकर लवकर खायचं पण आहे ना. भात घालायला नको. भात घालायचं नाही मम्मा, मला झोप येते. बोंबील आता तयार आहे आणि हे बनतंय कोळंबीचं कालवण अँड माय फेवरेट बांगडा फ्राय. गुड मॉर्निंग. आणि आता उठली आहे, आज लवकर उठली आहे कारण का क्लायंट आहे, अपॉइंटमेंट्स आहे. सो उठले, पोहे बनवलेत आज नाश्त्यामध्ये मी. आता वेळ नाही मिळत आहे मला पूर्वीसारखी की मी येऊन रेसिपीज दाखवू माझी, या मॉर्निंगला मी काय जेवण बनवते वगैरे ते सगळं शूट वगैरे करू. वेळच नाही मिळत आहे जरासुद्धा. तर आता पोहे बनवलेत आणि आता खूप थकायला होतं सध्या ना. त्या ट्रॅव्हलमुळे ना माझी बॅक पेन व्हायला लागली, खूप बॅक पेन व्हायला लागली मला. आणि धावपळीमुळे ना काही सुचत नाही. आणि रूमचं पण थोडंसं प्रॉब्लेम झालं आहे. त्यांनी हा रूम सेल केल्यामुळे ना दुसरी काही रूम बघायला लागेल. तर ते एक स्ट्रेस आहे मला. स्पेशल पोहे. जरासुद्धा वेळ नव्हता मिळत की मी हेअर वॉश करू. आज किती दिवस झाले, 3 दिवस झाले मी हेअर वॉश नाही केला. असं स्वेटिंग ट्रॅव्हलिंगमुळे इतका माझा म्हणजे हेअर एकदम स्टिकी झालेलं आहे की माझे फिंगर्स पण नव्हते जात. सो आज थोडं लवकर उठली, हेअर वॉश केलं कारण का तिकडे गेल्यावर आज सॅटर्डे आहे, अपॉइंटमेंट्स फुल बुक असणार, मला वेळ नाही मिळणार हेअर वॉश करण्यासाठी. सो जस्ट हेअर वॉश केलं. आता टिफिन पॅक करेन आणि निघेन. सध्या या धावपळीमुळे ना काहीच सुचत नाही आहे मला, रेस्ट नाही मिळत आहे. सकाळी निघते 9:45 तिथे पोचते 12च्या नंतर. त्यानंतर रात्री येते 11, 11:30 वाजता येता 11:45 येता जरा बसते 10-15 मिनटं आणि त्याच्यानंतर जेवण बनवते. खूप सध्या धावपळ झाली आहे. सो पर्सनल हेल्थसाठी जरासुद्धा स्वतःसाठी वेळ नाही की आराम करू. झोप तर बिलकुल होत नाही माझी. सो आता निघायची तयारी. आज खूप क्लायंट आहेत आणि मी दिवसभर busy. सध्या खूप टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेस, घरी सगळे आजारी आहेत, त्याच्यामुळे ब्लॉग पण माझा येत नाही आहे. आणि तुम्ही बघतच असाल माझा फेस कसा झाला आहे, म्हणून माझी झोप पूर्ण होत नाही आहे. बघा हसते ही, हिला काय हसायला बघा तुम्ही, हिला काय हसायला आणि बोलायला. ही इथे जवळच राहते म्हणजे ती लांबून ट्रॅव्हल करते. विक्रोळी तुम्हाला काय जवळ वाटते का? तरी पण जवळच आहे ना इकडनं लहान मुलगी आहे बाई विक्रोळी, माझी. पवईपासून. मग मला लांबून ट्रॅव्हल करावं लागतं म्हणजे झोप होत नाही आहे. पहिली गोष्ट होतं मॉर्निंगला लवकर निघावं लागतं म्हणून बस एवढी. आणि आज मंडे आहे, सुट्टी घेतली आहे मी. आणि मोनूला पण सकाळी डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. आता परत 2 वाजता परत डॉक्टर, आणि आता परत जायचं आहे. आणि आधी तिला पण गाठ आली ती, तिचं पण डॉक्टराकडे जायचं आहे. तर तिला आईकडे पाठवले, आईकडे गेली ती. आता आई तिला तिकडनं डॉक्टरकडे घेऊन जाईल. का माझी पण एवढी धावपळ होते ना, तिचं करूया तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ अशी धावपळ होते माझी. सध्या जरासुद्धा वेळ मिळत नाही आहे जॉबमुळे. तर मला आल्याच्या नंतर ना मला म्हणजे असं बसायलासुद्धा होत नाही आहे की मी रात्री 1 वाजेपर्यंत आल्याच्या नंतर पण माझं कामच चालू असतं. मग सकाळी टिफिनमध्ये काय घेऊन जायचं यांचं काय, मी तेच ना, सकाळी जरा वेळ मिळत नाही आहे त्या धावपळीमुळे की जेवण बनवत बसू. मग ते सगळं प्रिपेअर रात्रीच करून ठेवावं लागतं. आणि इतकी हालत खराब झाली आहे सगळी ना, बिलकुल वेळ नाही आहे. आयशू, मोनू या सगळ्यांचं जरासुद्धा वेळ नाही आहे. एवढा स्ट्रेस झाला आहे ना डोक्याला, काही सुचत नाही आहे काय करायचं काय नाही. त्यामुळे ब्लॉग पण लेट येतो आहे कारण का वेळच नाही आहे पोस्ट करायला. एडिट कधी करू. आणि पहिला एडिटिंग वगैरे पण मी जॉबवरच करायची, जेव्हा फ्री टाईम मिळतो मध्ये मध्ये तो मी ते एडिटिंग करत बसते. सो आता तर एडिटिंगसाठी पण वेळ नाही आहे की एडिटिंग करू आणि मग ब्लॉग पोस्ट करू. खूप हेडेक झालेले आहे सध्या आणि स्ट्रेस खूप वाढला आहे पहिल्यापेक्षा जास्त.